हिंगोली विधानसभेतील रस्त्यांची दयनीय अवस्था असून रिसोड ते गोरेगाव रस्त्यात खड्डे असून प्रवाशांपुढे प्रश्न असून लोकप्रतिनिधित्वांचं याकडे दुर्लक्ष होतंय। तर हिंगोली जिल्ह्यातील गोरेगाव ते रिसोड राज्य महामार्ग रस्त्यांची अतिशय दयनीय अवस्था झाली असून गेल्या 1 वर्षांमध्ये झालेल्या रस्त्यांवर अक्षरशः मोठे खड्डे पडलेत। तर खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा असा प्रश्न प्रवासी वर्गांना पडलाय। 1 वर्षाच्या आतच या रस्त्याला मोठे खड्डे पडले असून या रस्त्यावरील डांबर या रस्त्यावरील डांबर नाहीसं झालंय, त्यामुळे या रस्त्यावरील गट्टी पूर्णपणे उडून गेली आहे। तर अपघात होण्याची शक्यता मात्र नाकारता येत नाही। तर विदर्भ आणि मराठवाड्याला जोडणारा हा प्रमुख रस्ता असून या रस्त्यावर नेहमीच प्रवासी वाहतूक मोठ्या प्रमाणावर असते। तर रस्त्यावरून शाळकरी मुले ये-जा करत असतात। कित्येक वेळा खड्ड्यात वाहने नागरिकांना पायी प्रवास करण्याची वेळ सुद्धा या रस्त्यावरून येते। या सर्व प्रकाराकडे आणि ठेकेदारांच्या मनमानी कारभाराने रस्ता 1 वर्षातच चाळणीला लागला असून त्यावर डांबर नाहीसं झालंय। तर रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता असा प्रश्न प्रवाशांपुढे आणि नागरिकांपुढे पडलाय। विधानसभेमध्ये विकासाच्या गप्पा जरी मारल्या जात असतील तरी जवळच असलेल्या गोरेगाव ते रिसोड केंद्रामार्गे अक्षरशः खड्डेमय झाला असून या रस्त्याकडे लोकप्रतिनिधी कधी लक्ष देणार असा प्रश्न नागरिकांकडून उद्भवतोय। नमस्कार, आज मी हिंगोली जिल्ह्यातील शेनगाव तालुक्यात असलेल्या रिसोड ते गोरेगाव या राज्य महामार्गावर आहे। गेले 1 ते 1.5 वर्षाच्या आत हा रस्ता डांबरीकरण झाला होता, परंतु पावसानं 1 वर्षाच्या आतच या रस्त्याची अक्षरशः चाळणी झालेली आहे। आपल्यासोबत काही वाहतूक प्रवासी आहेत। कसा रस्ता आहे आणि काय परेशानी होत आहे तुम्हाला? जास्त पडलेलं आहे तर आणि रस्ता म्हणजे कुठं चालायचं हे झालेलं आहे, जागी ब्रेक मारायची काम पडली आणि संतुलन म्हणजे सगळं रस्ता खालीवरी झालेला आहे। हे जाणून घेतलो आपण। याच्याकडून पुन्हा एकदा आमच्याकडे काही 4 व्हीलर वाले प्रवासी आहेत, आपण जाणून घेऊ कसं बघता या रस्त्याकडे। गेल्या 1 वर्षातच हा रस्ता झाला आहे आणि काय सांगू शकता? 1 वर्षात हा रस्ता पूर्ण वाया गेला आहे। पूर्ण कुठेही सर्व इथून गेल्यानंतर पूर्ण गड्डे पडलेले आहे आणि गाड्यांची एवढी की आमचा एवढा खर्च वाढला की गाडी पंक्चर होणे, वाटेत बंद पडणे, अतिशय मेंटेनन्स वाढलेला आहे। तरी या संबंधिताची चौकशी करून त्याच्यावर कारवाई करण्यात यावी। सार्वजनिक बांधकाम विभागाने याच्याकडे तात्काळ लक्ष द्यावं आणि हा रस्ता तात्काळ पुन्हा एकदा दर्जेदार व्हावा अशी प्रवासी वाहतूकदाराकडून मागणी होत आहे। याच्यानंतरही आपल्याकडे काही 2 व्हीलरवाले हे आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ। पुष्कर बोला। रस्ता हा 1-1.5 वर्ष अगोदरच झाला होता, परंतु अक्षरशः पावसामुळे आणि काम योग्य न झाल्यामुळे रस्त्याची खूप दुरवस्था झाली आहे। आम्हाला जे रोज येणं जाणं करतात त्यांना खूप त्रास होत आहे। साधी 2 व्हीलर पण या रस्त्याने व्यवस्थित चालवता येत नाही, तरी दुरुस्ती वगैरे करून घ्यावी। साधी 2 व्हीलर पण या रस्त्यानं चालवता येत नाहीत, मोठमोठे खड्डे झालेत। 1 वर्षाच्या आतच झालेल्या या रस्त्याची ही दयनीय अवस्था आहे। असे विधानसभेमध्ये आणखीन असे कितीतरी रस्ते असतील, परंतु गोरेगाव ते रिसोड हा महामार्ग जो आहे हा मराठवाडा आणि विदर्भाला जोडणारा एकमेव रस्ता आहे आणि ज्यादा तर वर्दळ या रस्त्यावर असते आणि प्रामुख्यानं विदर्भ आणि मराठवाड्याला जोडणारा रस्ता असल्यामुळं जास्तीत जास्त वाहतूक ही मोठ्या प्रमाणावर चालते। परंतु रस्ता खराब असल्यामुळं शालेय विद्यार्थ्यांनाही मोठा फटका बसत आहे आणि बस वाहतूक कमी प्रमाणात होत आहे। त्यामुळं त्यांना नाईलाजास्तव काही शालेय विद्यार्थ्यांना खर्चातून ये-जा करावं लागत असल्याचा हा प्रकार समोर येत आहे। सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ लक्ष देऊन हा राज्य रस्ता तात्काळ दुरुस्त करावा अशी मागणी प्रवासी वर्गातून होत आहे। मी गजानन धुळदोळे, न्यूज 24 मराठी, हिंगोली। तर अशाच बातम्या बघण्यासाठी पाहत रहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत, नवा विचार। न्यूज मराठी 24/7, नवा भारत, नवा विचार।